भले ही पुलिस और प्रशासन की लाख कोशिशों के बावजूद महाराष्ट्र में ड्रग्स की तस्करी थमने का नाम नहीं ले रही है, लेकिन पुलिस ने अब ड्रग्स माफिया के खिलाफ मोर्चा खोल दिया है और उन्हें जड़ से मिटाने के लिए हर संभव कार्रवाई की जा रही है। पुलिस अब न सिर्फ महाराष्ट्र में बल्कि देश के अलग अलग हिस्सों में भी ड्रग्स की तस्करी करने वालों के खिलाफ कार्रवाई कर रही है। इसी कड़ी में ठाणे पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 1 ने उत्तर प्रदेश के वाराणसी में चल रही ड्रग्स फैक्ट्री का पर्दाफाश किया है। छापेमारी के दौरान क्राइम ब्रांच ने फैक्ट्री से 2.5 करोड़ रुपए की कीमत से अधिक का एमडी ड्रग्स और 25 करोड़ की कीमत का ड्रग्स बनाने वाला सामान बरामद किया है। दरअसल ठाणे जिले में क्राइम ब्रांच ने 24 जनवरी 2024 से 13 फरवरी 2024 के बीच कार्रवाई करते हुए लाखों के एमडी ड्रग्स के साथ 4 तस्करों को गिरफ्तार किया था, जिनकी पहचान 48 साल के हुसैन सलीम सैयद, 22 साल के आफ्ताब अजीज, 27 साल के जयनाथ यादव और 23 साल के शेर बहादुर राधेश्याम सिंह के रूप में हुई थी। ये सभी आरोपी ठाणे में ड्रग्स बेच रहे थे। पुलिस ने जब इनसे पूछताछ की तो पता चला कि कथित आरोपियों को मोनू नाम का व्यक्ति ड्रग्स बेचने के लिए दे रहा था। पुलिस ने जब इस मोनू के बारे में सर्च ऑपरेशन चलाया तो पता चला कि कथित आरोपी उत्तर प्रदेश के वाराणसी में कहीं ड्रग्स फैक्ट्री चला रहा है। सूचना मिलने के बाद पुलिस की एक टीम वाराणसी पहुंची। करीब 1.5 महीने की जद्दोजहद के बाद आखिरकार पुलिस को उस ड्रग्स फैक्ट्री की लोकेशन मिली। इसके बाद पुलिस की टीम ने छापा मारा और फैक्ट्री के अंदर ड्रग्स बनाते हुए 2 लोगों को रंगे हाथों गिरफ्तार कर लिया, जिनकी पहचान अतुल कुमार सिंह और अनिल गुप्ता के रूप में हुई है। मुख्य आरोपी मोनू सिंह अभी भी फरार है क्योंकि वे फैक्ट्री में नहीं मिला है। आपको बता दें कि उत्तर प्रदेश के वाराणसी जिले के भगवतीपुर गांव में ड्रग्स फैक्ट्री चलाई जा रही थी। जिस शख्स के घर पर यह फैक्ट्री चल रही थी उसका नाम प्रदीप प्रजापति है। पुलिस ने आरोपी अतुल और अनिल को वाराणसी की स्थानीय अदालत में पेश करने के बाद ट्रांजिट रिमांड पर ठाणे ले आई है। फिलहाल फरार मुख्य आरोपी मोनू सिंह की तलाश जारी है। NDPS ॲक्ट नुसार 24 जानेवारी 24 रोजी दाखल होता। या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 यांच्याकडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली पोळ या करत होत्या। या गुन्ह्याच्या तपासादरम्यान साधारणतः 24 जानेवारी 4 आरोपींना अटक करण्यात आली वेगवेगळ्या वेळेस आणि त्यांच्याकडनं साधारणपणे 481 किलोग्रॅम वजन असलेला MD त्याची किंमत आहे 14,05,000 रुपये असा हस्तगत करण्यात आला। ही कारवाई जवळपास 1.5 महिना चालू होती। या कारवाईच्या दरम्यान तपासी अधिकारी रूपाली पोळ यांना अशी माहिती मिळाली की हा जो मुद्देमाल आहे किंवा या ठिकाणी जो माल आलेला आहे तो उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी बनवला जातो आहे आणि त्या ठिकाणून त्या मालाचा महाराष्ट्रामध्ये तो येत आहे। त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी हा माल बनवला जातो त्यामधले जे संशयित आरोपी आहे त्यांची माहिती मिळाल्यानंतर या आरोपितांवरती फोकस करण्यात आला। तपासी अधिकारी ह्या माहिती मिळाल्यानंतर जवळपास 1 महिना उत्तर प्रदेश या ठिकाणी तेथील STFचे जे वाराणसी STFचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांच्या संपर्कात होत्या। बऱ्याच वेळेस ते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मुक्काम करून त्यांनी त्या ठिकाणची रेकी केली। आरोपितांना संशय येऊ नये म्हणून कधी त्या ठिकाणी राहणे, काही वेळेस महाराष्ट्रामध्ये परत येणे, परंतु STFच्या संपर्कात राहणं हा त्यांचा जो काय चिकाटी ती सोडली नाही आणि STF वाराणसीच्या मदतीनं त्या ठिकाणी जे काही इनपुट मिळाले त्या इनपुटच्या आधारे त्या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी माल बनवला जातो त्या एक शेतामध्ये घरासारख्या जे फार्म हाऊससारख्या जागा आहे त्या ठिकाणी ते निष्पन्न केलं। त्याचबरोबर या त्यांच्या टीममधले एक कर्मचारी जवळपास 1 आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये त्या घटनास्थळाच्या ठिकाणी जे आयडेंटिफाय झालेला एरिया होता त्या ठिकाणी स्वतः काही दिवस वास्तव्य केलं आणि त्या आरोपितांची जी काही माहिती मिळत होती, जे काही इनपुट मिळत होते त्या आधारे त्यांनी रेकी केली।
ज्यावेळेस आरोपी आणि ठिकाण कन्फर्म झालं त्यावेळेस स्वतः रुपाली पोळ या ठिकाणी एक बाजूला एक असा तबेलासारखं ठिकाण होतं, त्या ठिकाणी ते रात्रभर त्यांनी मुक्काम करून त्या ठिकाणी सगळं ऑब्झर्व केलं. वेगवेगळ्या प्रकारचं वेषांतर त्यांनी केलं. आरोपीची आणि मुद्देमालाची खात्री केल्यानंतर STF वाराणसी यांच्या मदतीनं त्या ठिकाणी रेड करण्यात आली आणि रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एक 2 किलो 645 ग्रॅम वजनाचा बनवलेला MD जी आपण आता या ठिकाणी बघताय ती हस्तगत करण्यात आली. त्याचबरोबर MD बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स लागतात, रासायनिक पदार्थ लागतात, असे मेफेड्रोन, मिथिलामाइन, सोडियम हायड्रॉक्साईड पिलेट्स, क्लोरोफॉर्म, हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यानंतर बनवण्यासाठी जे काय हॉट एअर ओव्हन लागतो, जार लागतो, मॅग्नेट लागतो, ते हीट केल्यानंतर त्याला सेंट्रिफ्यूज करून नंतर त्याला थंड केलं जातं. अशी जी सगळी मशिनरी त्या ठिकाणी त्यांनी कारवाई दरम्यान जप्त केलेली आहे. त्याचबरोबर MD बनवण्यासाठी जे काही लिक्विड लागतं आणि त्याचं जे मिश्रण आहे असं साधारणतः 100 लिटरच्या आसपास मिश्रण त्या ठिकाणी सुद्धा मिळालेलं आहे. त्यातून साधारणतः 25 किलोच्या आसपास मेफेड्रिन तयार होऊ शकतं असा तो मुद्देमाल त्यांनी हस्तगत केलेला आहे. त्याचबरोबर आरोपिताची एक गाडी आणि त्या गाडीमध्ये सुद्धा काही MD पदार्थ मिळाल्यामुळे ती गाडी आणि तो MD या ठिकाणी जप्त केलेला आहे. अशा प्रकारे साधारणतः 27,87,17,902 रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईच्या दरम्यान या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. रुपाली पोळ यांची चिकाटी आणि जिज्ञासू वृत्ती आणि त्यांनी वेळोवेळी जे काय त्यांना परिस्थितीप्रमाणे ॲप्लिकेशन ऑफ माइंड केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. तसंच त्यांची जी टीम आहे कर्मचारी यांनीसुद्धा तेवढ्या ताकदीनं या ठिकाणी जाऊन माहिती काढून सदरची कारवाई यशस्वी केलेली आहे.